99% लोकांना ही नारळाची ट्रिक माहिती नाही। तुम्ही सगळे नारळ फोडता पण हाताला न लागता ओला खोबरा परफेक्टली बाहेर काढायचा असेल ना, तर मंडळी आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी। तर सर्वप्रथम सगळ्यात आधी नारळावर थोडं हलकं हलकं मारून घ्यायचं, जेणेकरून वरची साल थोडीशी लूज होईल आणि नारळ सोलायला सोपं जाईल। त्यानंतर स्क्रूड्रायव्हरने हळूहळू करून नारळ सोलून घ्यायचा। घाई नाही बरं का, आरामात, हाताला काही लागणार नाही असं। नारळ सोलल्यानंतर एका कपड्यावर तो ठेवायचा आणि उखळाने हळूहळू करून मारायचं। आता इथे एक महत्त्वाची ट्रिक आहे। नारळाला 4 नैसर्गिक लाईन असतात, त्या 4 लाईन्सवर बरोबर मारलं की नारळ एकदम सेंटर मधून परफेक्टली अर्धा होतो। आता खरी मॅजिक ट्रिक, ओला खोबरा बाहेर काढायची, नारळ गॅसवर ठेवायचा आणि चांगलं गरम करून घ्यायचं, किमान 30 ते 1 मिनिटं। मग एक कपडा घ्यायचा, त्यात नारळ पकडायचं, हाताला लागू नये म्हणून, आणि नारळ उलटा करून घ्यायचा। परत त्याच उखळाने हळूहळू मारायचं आणि बघा वरची खपली सहज सुटते आणि ओला खोबरा एकदम परफेक्टली बाहेर येतो। ना चमचा, ना चाकू, ना वेळ वाया, ना हाताला लागणं। तर मंडळी, जर तुम्हाला ही ट्रिक आवडली असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा। भेटू अजून एका अशा व्हिडिओ सोबत। धन्यवाद।